नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय टेस्टी चिकन बर्गर। त्यासाठी आता आपण इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात आणि तो कशा पद्धतीने सर्व केलेला आहे हे मी दाखवलं इथे। आता इथे आपण लेट्यूसची पानं घेतलेली आहेत आणि ती बर्फाच्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली आहेत थोडी कडक होण्यासाठी। इथे लेट्यूस मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे ज्याच्यातून आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। थोडी एक 4-5 चमचे मी घेतलेलं आहे कापून। आता ते वाटीमध्ये घेतलं मी, त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, चवीनुसार मीठ त्यात ॲड केलं। जेवढं आपण स्प्रेड बनवणार आहोत तेवढे आपल्याला पानं चिरून घ्यायची आहेत। काळी मिरी पूड 1/2 चमचा, यामध्ये मी मेयोनीज ॲड केलं आहे, वेज मेयोनीज ॲड केलं आहे। 1 चमचाभर मेयोनीज ॲड करायचं आणि नंतर आपल्याला रेड चिली सॉस यामध्ये ॲड करायचा आहे, कारण आपण आता डीप बनवतोय। किंवा याला स्प्रेड देखील म्हणता येईल, जे आपण त्या बर्गरमध्ये त्याचा वापर करणार आहोत पॅटीच्या खाली। रेड चिली सॉस आपण ॲड केलेला आहे 2 चमचे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस देखील ॲड केला आहे। छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं। हे ऐनवेळीच तयार करायचं, खूप वेळ तयार नाही करून ठेवायचं। पाहू शकता आपलं डीप स्प्रेड जे आहे ते खूप छान पद्धतीने तयार केलं आहे आपण। आता कांदे राऊंड कापून घ्यायचे, त्याच्यावर देखील आपण मीठ आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे कांद्याला एक अशी छान चव येते, कारण हे कांदे देखील आपण बर्गर पॅटीवर वापरणार आहोत। हे देखील बाजूला ठेवायचं आणि आता आपण आपला खिमा मिक्स करणार आहोत। खिम्याचं मिक्स तयार करण्यासाठी आपण खिमा घेतलेला आहे 300 ग्रॅम। यामध्ये ठेचलेला लसूण आपण ठेचून कट करून घ्यायचा तो। त्यात कोथिंबीर भरपूर ॲड केली आहे मी। लसणीच्या मी 6-7 पाकळ्या घेतल्या होत्या। 2 पानं इथे पुदिन्याची घेतली, ती देखील यावर ॲड करून घेतली। कट करून ॲड करायची, म्हणजे 2 पानं पुरेशी होतात नुसता फ्लेवर ॲड होण्यासाठी। नंतर इकडे आपण फ्लेक्स घेतलेले आहेत, चिली फ्लेक्स। खरडा ॲड केला आहे मी याच्यामध्ये 1 चमचा मोठा, पोह्यांचा चमचा मोठा भरून। हा आपण तिखटपणासाठी वापरणार आहोत। याची तुम्ही तुमच्या पद्धतीने क्वांटिटी ठरवायची। तिखट मी व्यवस्थित टाकलेलं आहे 2 चमचे। आता इथे खरड्याची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे, किती पॅटी तुम्हाला तिखट करायची आहे, कारण आपण मिरी पावडर देखील आता इथे अर्धा चमचा ॲड केलेली आहे। गरम मसाला आणि धणे जिरे पावडर देखील ॲड करून आता मीठ आणि थोडी साखर ॲड केलेली आहे मी, अगदी चिमूटभर। इथे जिंजर गार्लिकचं पावडर घेतलेली आहे आपण, दोन्ही अर्धा चमचाच वापरल्यात मी, फक्त फ्लेवरसाठी वापरणार आहोत आपण, कारण आपण यात गरम मसाला वगैरे देखील घेतलेला आहे। पोह्यांचा अर्धा चमचा। आता छान मळून घेतलं, मळून म्हणजे आपण छान मिक्स करून गोळा करून घेतलेला आहे। आता याची पॅटी तयार केली आपण। पाहू शकता हातावर पॅटी पसरट करून घ्यायची शक्यतो, म्हणजे ती छान, आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे तव्यावर वगैरे किंवा पॅनमध्ये कशावरही। थोडं तेल टाकून आपण फक्त ही छान अशी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। पाहू शकता अशा मी सगळ्या आता करून घेणार आहे। 5-6 तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये, तेवढ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत। तेल सोडायचं यावर व्यवस्थित। एक बाजू व्यवस्थित करून घ्यायची, मंद गॅसवर करायची ही सगळी प्रोसेस, कारण आपलं चिकन पूर्ण खिमा जो आहे तो आपला शिजायचा आहे अजून। छान एक बाजू उलटून घेतल्यानंतर आता आपल्याला एक बाजू आपण व्यवस्थित उलटून घेतलेली आहे। आता झाकण ठेवले आपण
कारण थोडं याला शिजण्याची गरज आहे. अदरवाईज मग पॅटी आतून थोडी कच्ची राहते आणि मग ती कच्ची राहिली की छान नाही लागत. पाहू शकता 1-2 मिनटातच आपण 2 ते 3 मिनटातच आपण लीड काढलं आणि आता पुन्हा आपण पॅटीज आपल्या सगळ्या उलटून घेणार आहोत थोड्याच वेळामध्ये. छान तयार आहेत आपल्या पॅटी. आता फक्त आपल्याला त्याचा रंग बदलून घ्यायचा आहे. पाहू शकता सगळ्या आपल्या तयार करून घेतल्यात आपण छान. आता ह्या थोडा वेळ अशाच गॅस बंद करून अशाच ठेवायच्या अगदी 2-3 मिनटं आणि त्यानंतर आपण काढून घ्यायच्या. पाहू शकता आधी मी ब्रेडचा जो बेस आहे तो सगळे ठेवून घेतलेत मी आणि त्यावर आता आपण हे स्प्रेड पसरवून घेणार आहोत एकसारखं. यामुळे छान टेस्ट येते आपल्या बर्गरला. आपली लेट्यूसची जी पानं होती छान अशी कडक झाली आहेत आता, ती आपण यावर ठेवली आहेत, त्यामुळे ही पानं हलत नाहीत. यावर पॅटी ठेवली आपण. किती छान रंग आलाय पाहू शकता. पॅटी आपल्या सगळ्या तयार आहेत व्यवस्थित. आता यावर कांदा, आता बर्गर ब्रेडचा जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण आतल्या बाजूने सॉस लावून घेणार आहोत. छान असं स्प्रेड करून घ्यायचं सगळ्या बाजूने चमच्याच्या साहाय्याने. आणि हे आपल्या पॅटीवर ठेवून द्यायचं आहे किंवा मग आपण नंतर आपण चीज सर्व करताना आपण चीज देणार आहोत, पण आधी जरी आत्ता लगेच टाकून घेतलं तरी चालू शकतं. असे सगळे तयार करून घ्यायचे. पाहू शकता आपले सगळे बर्गर तयार आहेत. खूप टेस्टी लागतात हे. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो. आता सर्व करतोय आपण. सर्व करताना आपण चीज ॲड करून सर्व करणार आहोत. यावर चीजचा स्लाइस ठेवायचा, कांदा जो आपला आहे त्याच्यावर, आणि सर्व करायचं. पाहू शकता पूर्ण स्लाइस एका बर्गरसाठी वापरायचा आणि आता आपण सर्व केलेला आहे. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ब्रेड हे जे असतात ते तुम्ही सर्व करण्यापूर्वी शेकावून घेतले तरी चालतात, पण असे शक्यतो सॉफ्ट जास्त छान लागतात किंवा थोडे शेकावून घेतले तरी छान लागू शकतात. डिपेंड्स तुमच्या मर्जीप्रमाणे.